नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडीची चर्चा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंना पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता. तहसीलदार FDMचे कॅबिनला सीसीटीव्ही लावा. महसूल मंत्री बावनकुळेंच्या सूचना. सीसीटीव्ही कलेक्टरच्या चेंबरला सर्व्हिलन्सनं जोडा. टेबलाखालून पैसे घेणाऱ्यांना चाप बसणार, बावनकुळेंचं वक्तव्य. नाशिकच्या सिडकोत शिंदेंच्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखावर कोयत्यानं प्राणघातक हल्ला. सुमश पाटील गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातून एक दिलासादायक बातमी. गंभीर रुग्णांसाठी घाटीत 50 कोटींचं अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिट, 30 व्हेंटिलेटरची सुविधा. मनमाडमध्ये 4 दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढला. तापमानात अजूनही वाढ होण्याची शक्यता. उष्माघात कक्ष तयार. परभणीच्या खानापूर फाटा परिसरातून गावठी कट्टा आणि 5 काडतुसं जप्त. पोलिसांकडून दोघांना अटक. पुढील तपास सुरू. परभणीच्या कृषी विद्यापीठातील विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल. विद्यार्थिनी पेपर वाचताना आरोपीने छेड काढली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये मालपाणी हाऊसला लागली आग. कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग त्वरित आटोक्यात. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. मीरा भाईंदरमध्ये झॉम्बी ड्रग्जचा शिरकाव. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कोल्हापूरच्या इचलकरंजीत किरकोळ कारणावरून मुलगी आणि वडिलांना मारहाण. आरोपी तौहीद सय्यद अटकेत. शहापूर पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.